विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत समन्वय नसल्याचं दिसतंय। कारण खुद्द नाना पटोलेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचं म्हटलेलं आहे। पाहूयात। आमची अपेक्षा आहे की आम्ही सगळे बसून त्याच्यावरचा निर्णय करू असं अपेक्षा होती। मला माहिती आहे विजय वडेट्टीवार ज्या वेळेला विरोधी पक्षनेते झाले त्याही वेळेला त्यांनी आपल्या सहकारी पक्षांची बैठक घेऊन हा निर्णय केला होता असं मला वाटत नाही। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कोणताही डायलॉग नाही हे पटोले आणि भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांमधून स्पष्ट दिसतंय। विरोधी पक्षनेतेपदासाठी आधी आवश्यक 29 आमदारांचं संख्याबळ मवियाच्या कोणत्याही पक्षाकडे नाही असं बोललं जात होतं। मात्र असा कोणताही नियम नसल्याचे दावे होत आहेत आणि त्यामुळेच अधिक संख्याबळाच्या आधारे ठाकरेंच्या शिवसेनेनंच विरोधी पक्षनेतेपदावर मवियातून दावा सांगितलाय। काँग्रेसचे 16 आमदार आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत। मात्र ठाकरेंची शिवसेना आमच्याशी बोलून निर्णय करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी परस्पर अध्यक्षांकडे नाव दिलं असेल तर माहिती नाही असं पटोले म्हणाले। ते त्यांच्याजवळ मोठा आकडा आहे, ते 20 त्यांचे आमदार आहेत, आमचे 16 आहेत। स्वाभाविक आहे की त्यांचं नाव येणारच, पण आमची अपेक्षा आहे की आम्ही सगळे बसून त्याच्यावरचा निर्णय करू असं अपेक्षा होती। पण त्यांनी स्वतःच दिलं असेल तर त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। मला माहिती आहे विजय वडेट्टीवार ज्या वेळेला विरोधी पक्षनेते झाले त्याही वेळेला त्यांनी आपल्या सहकारी पक्षांची बैठक घेऊन हा निर्णय केला होता असं मला वाटत नाही। पण तरी सुद्धा बैठक होऊन निर्णय व्हावा असं जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं असं काही मी मानत नाही। बैठक व्हायला काही हरकत नाही। पटोलेंना भास्कर जाधव यांनी वडेट्टीवार जेव्हा विरोधी पक्षनेते झाले होते त्यावेळी ही बैठक झाली नव्हती याची आठवण करून दिली। दुसरीकडे विधानसभेत जर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता झाला तर मग काँग्रेस विधान परिषदेत दावा करणार अशी चर्चा आहे। सध्या विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत। विधान परिषदेचे एकूण संख्याबळ 78 इतकं आहे तर 26 जागा रिक्त आहेत। विधान परिषदेत भाजपचे 19 आमदार आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आमदार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत। महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसचे 7 आमदार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेही 7च आमदार आहेत। म्हणजेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सारखंच संख्याबळ आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि अपक्षांचे प्रत्येकी 3-3 आमदार आहेत। विरोधी पक्षनेतेपदावरून काय घडलं हे दिसेल, मात्र विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपच्या राम शिंदेंची बिनविरोध निवड झाली। विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही होती, पण भाजपनं परिषदेत स्वतःचा अध्यक्ष केलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।